हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आजची आपली डेलिश रेसिपी असणार आहे उपवासाचा शिरा। हा शिरा आपण बटाट्यापासून बनवणार आहोत आणि माझ्यावर विश्वास ठेवा, एकदम चवीला सुंदर असा हा शिरा लागतो। एकदा नक्की ट्राय करा। उपवासाच्या दिवसामध्ये जर गोड खायची इच्छा असेल तर तुम्ही हा शिरा ट्राय करू शकता। मग बघू शकता किती सॉफ्ट असा शिरा आपला झालेला आहे आणि हा असा शिऱ्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। अगदी कमी साहित्यामध्ये शिरा तयार होतो। 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 3 ते 4 चमचे दूध आहे, त्याच्यामध्ये केशर काड्या घातलेले आहेत आणि 4 ते 5 चमचे साखर घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केशर ऐवजी वेलदोड्याची पूड घेऊ शकता। ठीक आहे, आता आपण हे बटाटे सगळ्यात आधी मॅश करून घेणार आहोत। या 2 बटाट्यामध्ये 2 लोकांसाठी पुरेसा असा शिरा तयार होतो। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता बटाटा आपण मॅश करून घेतलेला आहे। व्यवस्थित मॅश करून घ्या, म्हणजे आपल्याला बटाटा परतायला सोपा जातो। आता आपल्याला काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप व्यवस्थित विरघळून द्या। याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बेदाणे ड्रायफ्रूट्स परतून घेऊ शकता। तूप विरघळलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बटाटा घालून घेऊ। पॅनमध्ये आपण मॅश केलेला बटाटा घातलेला आहे। आता आपल्याला 5 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर हा बटाटा परतून घ्यायचा आहे। ज्या लोकांना बटाटा आवडत नाही त्यांनाही हा शिरा सहज आवडून जाईल असा हा शिरा बनतो। तर बटाटा आपण व्यवस्थित 5 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर परतला आहे। आता आपण याच्यामध्ये साखर घालून देऊ। मी इथे 4 चमचे साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता, किंवा जर साखर नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळही वापरू शकता। ठीक आहे, तर आता आपण साखर विरघळेपर्यंत परत एकदा मॅश केलेला हा बटाटा परतून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता साखर विरघळलेली आहे। आता आपण याच्यामध्ये केशर दूध घालून देऊ। इथं मी 4 चमचे दूध घेतलेले आहे, 3 ते 4 चमचे। याच्यापेक्षा जास्त दूध घेऊ नका, नाहीतर शिरा चिकट होऊन जाईल। तर परत एकदा आपल्याला दूध आटेपर्यंत हा शिरा परतत राहायचा आहे। जसं जसं दूध आटेल तसं तसं आपला हा शिरा तूप सोडायला सुरुवात करेल। आता आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता 2 मिनिटांसाठी आपल्याला हा शिरा वाफवून घ्यायचा आहे। बरोबर 2 मिनिटांसाठी आपण शिरा वाफवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला खास असा हा उपवासाचा शिरा तयार आहे। फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की ट्राय करा, सगळ्यांना नक्की आवडेल। करायला सोपी आहे पण चवीला खूप छान लागते। तर असा हा आपला बटाट्याचा शिरा तयार झालेला आहे। आता आपण हा शिरा काढून घेऊ आणि सर्व करू। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।